ग्रामसेवकाने खाल्ली ग्रामपंचायत। कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील जाधव वस्ती ते गिरे वस्ती चोरी गेलेला रस्ता 2,95,000 रुपयांचे भूमिगत गटार चोरीला गेले आहेत। स्वच्छ भारत अभियान मधून मंजूर झालेली 250 शौचालय चोरीला गेले आहेत। बिहार पॅटर्न मधील झाडे चोरीला गेले आहेत। सिमेंट रस्ते वाऱ्याने उडून गेले आहेत। पंचायत समिती कर्जत येथून विहिरी गायगोठे प्रकरणे कागदपत्रे चोरीला गेले आहेत। तसेच घरकुल मंजूर झाले आहे परंतु माणसे चोरीला गेले आहेत। हा सगळा प्रकार कर्जत तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत मध्ये घडलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सागर मुरलीधर गिरे करत आहेत। जर प्रशासन दखल घेणार असेल तर 10 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस बंदोबस्त मध्ये व्हिडिओ चित्रीकरण घटनास्थळाचे कागदपत्र सोबत घेऊन गावातील ग्रामस्थ तक्रारदार अर्जदाराला 1 ते 2 दिवस आधी एक करून पंचनामा करीत या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिल्यानगर येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वतः अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। त्यामुळे आता प्रशासन नेमकं काय करतंय हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचा भाग आहे। स्वतः सागर गिरे आणि ग्रामस्थ काय म्हणतात ते पहा। याआधी गावातील जे विकास कामांचे जे पंचनामे झाले ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत। गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये बसून कुठेतरी हॉटेलवर बसून खोटे पंचनामे तयार करून आपल्याला अहवाल जसा काहीतरी करून प्रशासनाला दिवस पुढे ढकलत आहेत। या पंचनाम्यामध्ये यांनी नागरिकांच्या फसवून सह्या घेतल्यात। ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांच्या स्वतः नाव टाकून सह्या केल्यात। असे ठोस पुरावे प्रशासनाला दावून देखील प्रशासन आजपर्यंत कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही। तरी येत्या काळात हे पंचनामे सक्षम पद्धतीने व्हावेत, पोलीस बंदोबस्तमध्ये व्हावेत, व्हिडिओ चित्रीकरणासहित व्हावेत, घटनास्थळी येऊन पंचनामे करण्यात यावेत। कुठेतरी दहाव्यावर बसून हे पंचनामे पहिल्याप्रमाणे केले जाऊ नयेत ही आमची अपेक्षा आहे ग्रामस्थांची। आजी, नाव सांगा तुमचं? माझं नाव अरुणा रामदास कामटे। हां, इथं कुठं राहता, काय करता? इथं डाकू लिमगावला। कोणाचा आधार आहे तुम्हाला? मला कुणाचाच आधार नाही। इथं लिहा वाचा येतं का? नाही येत मला लिहा वाचायला। शाळा किती शिकलात का शिकलाच नाही? शाळाच झाली नाही माझी। तुमची बँकेत पैसे काढायला गेले कसे काढता? अंगठा देऊ। मग हे ग्रामपंचायत मधील लोक पंचनामे ठिकाणी तुमची नाव टाकून सही करतात, मग नेमकं तुम्ही सही करता का लोक तेच सही करतात? तेच सही करते तर मला अंगठा येतो, मला सही येत नाही। माझी सहीच नाही कुठं, माझी शाळाच नाही तर मला सही कुठं येईल। आणि मग उद्या काय कमी जास्त झालं तुम्हीच अटक होता त्यांनी काही केल्यावर? हा, मग ते तसेच करते गावाचे लोक, ग्रामपंचायतीचे। बरं ठीक।